आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे शनिवार आणि आज आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. या दिवशी विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. विष्णूंचे स्मरण केले जाते, नामस्मरण केले जाते. आणि जो कोणी अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंचे नामस्मरण करून त्यांची पूजा करतो, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची सुख, वैभव, ऐश्वर्य, लक्ष्मी येते. आणि ती व्यक्ती कितीही दारिद्र्यामध्ये असू द्या, त्या व्यक्तीच्या घरात कितीही गरिबी असू द्या, तिच्या आयुष्यामधली ती गरिबी नक्कीच विष्णूंच्या कृपेने दूर होते. त्यामुळे बघा, अनंत चतुर्दशी दिवशी आज आपल्याला विष्णूंचं स्मरण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर विष्णूंना प्रिय तुळस आहे. अनंत चतुर्दशी दिवशी तुळशीची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे विष्णूंना तुळस प्रिय आहे, तुळशीची जागा विष्णूंच्या हृदयात आहे, त्याचप्रमाणे आपल्याला देखील विष्णूंच्या हृदयामध्ये स्थान मिळावे आणि विष्णू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, यासाठी अवश्य आपल्याला तुळशीसमोर ही वस्तू ठेवायची आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे ती आपण अर्पण करायची आहे आणि ती वस्तू म्हणजे तुळशीपत्र. तुम्ही भले काहीही अर्पण नाही केलं तरी चालेल, पण तुळशीपत्र हे विष्णूंना अनंत चतुर्दशी दिवशी न विसरता अर्पण करायचं आहे. मग तुम्ही फक्त एक तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालेल, पण अवश्य विष्णूंच्या चरणापाशी आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. कारण अनंत चतुर्दशी दिवशी जेव्हा आपण तुळशीची सेवा करतो, तुळशीसमोर ही वस्तू ठेवतो, तेव्हा आपली ती सेवा थेट विष्णूंपर्यंत पोहोचत असते. आणि विष्णूंची सेवा जर आपण अनंत चतुर्दशी दिवशी केली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले दारिद्र्य हे दूर होते, नष्ट होते. त्या व्यक्तीच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो, विष्णूंची कृपा राहते. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंची सेवा तर करायचीच आहे, त्याचबरोबर तुळशीची सेवा करायला विसरू नका. ही वस्तू न विसरता तुम्ही तुळशीसमोर ठेवायची आहे. हा उपाय तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता. अगदी तुम्ही रात्री जरी हा उपाय केला तरीही चालेल, पण हा उपाय करायला चुकवू नका. तर तुळशीसमोर ही वस्तू कोणती आहे जी आपल्याला अनंत चतुर्दशी दिवशी ठेवायची आहे हे तर मी सांगणारच आहे. पण त्याआधी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अवश्य तुम्ही करायच्या आहेत. त्यामध्ये बघा, आपल्या उंबरठ्याला शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी अवश्य हळदीचं लेपन करा. हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे, त्यामुळे हळदीचा वापर अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला करायचा आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद हे टाकूनच आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. मुख्य दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढायला विसरायचं नाही. तर असे हळदीचे उपाय आपल्याला अवश्य करायचे आहेत. हळद ही गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते आणि जेव्हा आपण हळद अशा प्रकारे वापरतो किंवा हळदीचा वापर अनंत चतुर्दशी दिवशी करतो, म्हणजे साक्षात विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, आपला गुरुग्रह प्रबळ होतो, आपली आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी हळदीचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे. तुमच्या देवघरामधल्या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाका. याने देखील धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात, अडकलेले पैसे देखील आपल्याला मिळतात. त्याचबरोबर केळीच्या झाडासमोर एक दिवा अवश्य लावा. जर तुमच्या घराच्या आसपास कुठे केळीचं झाड असेल तर तिथे दिवा प्रज्वलित करा. केळीच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो, त्यामुळे असा एक दिवा अनंत चतुर्दशी दिवशी केळीच्या झाडाजवळ लावा. झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे तो दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आणि बाळकृष्णाची जी मूर्ती असते तर तिला पंचामृताने, पाण्याने, दुधाने अभिषेक करून घ्या.
माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करून घ्या. त्याचबरोबर अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन देखील असतं. त्यामुळे गणेशाचं आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. बाप्पांना देखील दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्यांचं अवश्य तुम्ही पूजन करा. त्याचबरोबर सुगंधी फुलं, पिवळी फुलं पूजनामध्ये वापरा. शेवंतीची फुलं पूजनामध्ये वापरा. आणि तुम्ही उद्या केळी टाकून केलेला जो शिरा आहे त्याचा नैवेद्य करू शकता आणि तो नैवेद्य विष्णूंना, माता लक्ष्मीला दाखवू शकता, गणपतीला दाखवू शकता. तुळशीपत्र जे आहे ते विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे. शक्य असल्यास 11, 21, 108, 1001 असे तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तुम्ही काय करायचं आहे, तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये, आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. म्हणजेच विष्णूंची 1001 नावं जी आहेत तर त्यांचं पठण करा किंवा ती तुम्ही ऐका. आणि असं हे जे तुळशीपत्र आपण हातामध्ये ठेवलेलं आहे ते विष्णूंना अर्पण करा. म्हणजेच बाळकृष्णाला अर्पण करा किंवा मग फोटो असेल तुमच्याकडे विष्णूंचा आणि लक्ष्मीचा तर त्यांना ते अर्पण करा. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला उद्या अनंत चतुर्दशी दिवशी अवश्य करायचं आहे. किंवा मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे किंवा ते ऐकायचं तरी आहे. त्याचे सूर जे आहेत ते आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरले पाहिजेत. तर या गोष्टी अवश्य आपल्याला करायच्या आहेत. आता बघूया तुळशीसमोर आपल्याला कुठली वस्तू उद्या अनंत चतुर्दशी दिवशी ठेवायची आहे. तर तुळशी शेजारची जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्या. त्याचबरोबर नित्यपूजा झाल्यानंतर तुळशीला देखील आपल्याला हळद, कुंकू तुळशीला लावायचं आहे. त्याचबरोबर धूप, अगरबत्ती, सुवासिक आपल्याला वातावरण करून घ्यायचं आहे. तुळशीसमोर एखादी छानशी रांगोळी आपल्याला काढायची आहे. तुम्ही कोणतंही शुभचिन्ह काढू शकता. कमळ काढा, लक्ष्मीची पावले काढा किंवा मग गायवासराची रांगोळी काढली तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्याला तुळशीसमोर अवश्य रांगोळी ही काढून घ्यायची आहे किंवा गोपद्म तुम्ही काढलं तरीही चालू शकेल. आणि अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. उपाय करताना तुळशीसमोर तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आधी तिथे तुळशीसमोर बसायचं आहे. आपलं तोंड दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीनेच बसायचं आहे. इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करू शकता. आता आपल्याला एक सुती धागा घ्यायचा आहे, तो हळदीमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो धागा आपल्याला घेऊन उजव्या हातामध्ये तो धागा घ्यायचा आहे. आता 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, ते आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहेत. आता त्यावर आपल्याला भिजवलेली चणा डाळ ठेवायची आहे. थोडेसे तीळ त्यावर ठेवायचे आहेत आणि गुळाचा खडा एवढं आपल्याला तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर जो सुती धागा आहे आपल्या उजव्या हातामध्ये, तर आपल्याला तो हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा मनोभावे जप करायचा आहे. आणि तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्तीविषयी किंवा इतर कोणतीही, ती तुम्हाला तिथे तुळशीला आणि भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा, माझ्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, नवीन नवीन मला काही अर्थार्जनाचे मार्ग मिळावे, माझे कर्ज दूर व्हावे, अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि बघा, त्यानंतर काय करायचं आहे, तर तो जो धागा आहे आपल्या हातामधला, तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे. आणि त्यानंतर असा जेव्हा धागा तुम्ही, हळदीचा जो धागा आहे तो तुळशीला जेव्हा बांधता, त्यानंतर तुम्हाला तुळशीसमोर कापूर आणि लवंग हे जाळायचं आहे. कापूर आधी प्रज्वलित करून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला 2 फुलाच्या चांगल्या लवंगा या टाकायच्या आहेत. आणि अगदी थोडंसं तूप आपल्याला हे सगळं जळत असताना टाकायचं आहे. आणि हे जळेपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे.
बघा, जेव्हा असा धागा आपण अनंत चतुर्दशी दिवशी तुळशीला बांधतो आपल्या मनातील इच्छा बोलून, तेव्हा ती इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होते. त्याचबरोबर जर काही आपली अडकलेली कामं असतील तर ती देखील मार्गी लागतात. काहीतरी चांगले सकारात्मक मार्ग आपल्याला सापडतात. धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि त्याचबरोबर आपले कर्ज दूर होते आणि ज्या काही आपल्या इच्छा आहेत, ज्या अपूर्ण आहेत, त्या देखील पूर्णत्वाला जातात. विष्णूंचा त्या घरावर कृपा आशीर्वाद राहतो. माता लक्ष्मी तिथे अखंड वास करते. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी अवश्य असा जो हळदीचा धागा आहे, सुती धागा, तो तुळशीला बांधायचा आहे. तुळशीसमोर दिवा लावून अशा प्रकारे तुम्हाला तुळशीसमोर कापूर, लवंग आणि हे तूप जे आहे त्यामध्ये टाकून हे प्रज्वलित करायचं आहे. आणि जे आपण विड्यावर जे हरभरा डाळ, तीळ आणि गूळ ठेवलेला आहे, तर ते तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीही चालेल. पण अवश्य हा उपाय करा. हा जो धागा आहे तर तो कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. म्हणजे पुढे येणाऱ्या ज्या पौर्णिमा आहेत तर ते कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही तो धागा पाण्यात विसर्जित करू शकता. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवला हा धागा तरी चालेल. पण विसर्जन करताना एखाद्या पौर्णिमेलाच तो विसर्जन करायचा आणि वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्येच आपल्याला हा धागा विसर्जित करायचा आहे. तर नक्की हा उपाय शनिवारी अनंत चतुर्दशीला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे सर्वांना शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी हा उपाय करता येईल.